नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कलाचा वाढदिवस असल्यामुळे सगळेजण कलाला आता हॅपी बर्थडे विश करतात आणि छान प्रकारे आता सरोज आणि रजनी सुद्धा तिचं औक्षण करते. कला आता सर्वांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेते आणि सगळ्यांचे आभार मानते. सगळ्यांना थँक्यू सो मच म्हणून म्हणते की हे बघा, आज सगळ्यांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्त मला शुभेच्छा दिल्यात आणि इतकं छान माझं सेलिब्रेशन सुद्धा तयारी केलीत. खरंच त्याबद्दल थँक्यू. तेव्हा आता लगेच नैना म्हणते की हॅपी बर्थडे कला, आणि मी खरंच खूप मोठं असं सेलिब्रेशन केलं ग तुझ्या बर्थडेचं, असं आता मुद्दाम म्हणते. तेव्हा आता कला तिला सुद्धा थँक्यू बोलते आणि म्हणते की हो ना अगं, अद्वैतने सुद्धा किती छान असं सेलिब्रेशन केलं, तर आमचं बघ ना अगं, आम्हाला कुठे काय मिळतं. अनामिकाकडे बघत आता मुद्दाम कलाला टोमणा मारत असते आणि नैना म्हणते की अगं तू तर खरंच खूप व्हेरी लकी आहेस. तेव्हा अनामिका आता हसून कलाला म्हणते की कला वहिनी, तुम्हाला सुद्धा हॅपी बर्थडेच्या म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा. तेव्हा कला खुश होत थँक्यू असं म्हणते. परंतु आता हे सर्व ऐकून रोहिणीचा मात्र खूप जळफाट होत असतो. रोहिणी आता स्वतःच्या मनात म्हणत असते की खूप झाले हिचे वाढदिवस, आता मात्र ह्या कलाचा गेम जरा फिनिश करायलाच हवा. त्यावर आता कला म्हणते की जरा मी येतेच, म्हणून ती रूम मध्ये जायला निघते. तोच तिला अद्वैत थांबवतो आणि म्हणतो की जरा थांब. कला आता त्याच्याकडे बघत असते, कारण तो पायातील बूट वगैरे काढत असतो. आता त्याला कलाचं औक्षण करायचं असतं. कला आश्चर्याने त्याकडे बघत असते. रजनीच्या हातातील ताट आता तो स्वतः घेतो आणि कलाला अगदी आपल्या हाताने तेथे सोफ्यावर बसवतो. तेव्हा आता नैना हळूच रोहिणीला म्हणते की बघितलंस ना मॉमीनला, म्हणजे ह्या कलाने थोडंसं जरी काही केलं तर तिची वाहवाह होत असते. मला तर हेच कळत नाही की सगळीकडे सगळेजण फक्त कला कला आणि तिचाच नावाचा जय जयकार करून तिचं कौतुक करत असतात. लहान मुलगी आहे का तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी. नैनाच्या जीवाचा खूप असा जळफाट होत असतो. तर रोहिणी म्हणते की अगं करून दे, सर्व काही करून दे आणि उंच उडून दे, तिला एकदाच उडून दे उंच असं, आणि जितक्या उंचीवर ती जाईल तर तितक्या उंचावरून तिला पाडण्याची मजा काहीतरी वेगळीच असेल, असे आता रोहिणी म्हटल्यानंतर नैना म्हणते की हो ना मॉमीनला, तुमचं एकदम बरोबर आहे. तर आता दोघी कलाकडे रागाने पाहत असतात. त्यानंतर आता अद्वैत आपल्या हाताला गंध वगैरे घेतो, कलाला गंध वगैरे लावतो आणि छान असं तिचं औक्षण करतो. कला खूप खुश होत आता इम्प्रेस होत अद्वैतकडे पाहत असते. त्यानंतर तो आपल्या हाताने कलाला पेढा भरवतो. कला खुश होत त्याच्या हाताने पेढा खाते. तर आता रजनी, सरोज आणि आबा हे सगळेजण बघून मात्र अगदी खुश होत असतात. कलाला अद्वैतचा खूप अभिमान वाटतो. तर आता अद्वैत खुश होत हॅपी बर्थडे असं कलाला म्हणतो. तर कला खुश होत थँक्यू बोलते. त्यावर आता आबा म्हणतात की हो, असंच एकमेकांचं अगदी सोबत आहे ना ते सोडू नका, एकमेकांना असंच जपत राहा आणि एकमेकावर असंच जीवापाड प्रेम करत राहा आणि अगदी सुखाने संसार करा. तेव्हा आता कला आणि अद्वैत खूप खुश होतात आणि सरोज सुद्धा. तेव्हा आता कला लगेच उठते आणि आपली बॅग ती हातात घेऊन आतमध्ये जायला निघणार. तोच अद्वैत तिच्या हातातून बॅग घेतो आणि म्हणतो की हे बघ, मी आहे ना, मी असताना तुला काही करून नाही देणार, म्हणून तो कलाच्या हाताला धरतो आणि तिला आतमध्ये घेऊन जातो. तर सर्वजण आता कला आणि अद्वैत या दोघांकडेच बघत असतात आणि खुश होतात. परंतु रोहिणी आणि नैना यांच्या जीवाचा खूपच जळफाट होत असतो. त्यानंतर आता कला आतमध्ये आल्यानंतर बेडवर बसते आणि जोरात आता आई ग असं म्हणते. तर अद्वैत लगेच तिच्या जवळ येतो आणि विचारतो की काय ग, काय झालं, तू कशी का अगदी ओरडलीस. रोहिणी मात्र आता त्यांच्या दरवाजाची आलेली असते आणि त्या दोघांचं बोलणं चोरून ऐकत असते आणि त्यांच्याकडे बघत असते. तर कला ही अद्वैतला म्हणत असते की काही नाही, अरे उगाच थोडासा पाय दुखत होता म्हणून मी उगाच आई असं म्हटले आणि दमले सुद्धा जास्त. तर आता अद्वैत म्हणतो की हे बघ, तिकडे तर तू अगदी मजेत होती, मग आता अचानक असं दमायला काय झाले तुला. आणि हे बघ, मी बघ अगं सकाळपासून किती दगदग झाली माझी, उठलो, जॉगिंगला जाऊन आलो आणि सगळी कामं मी मार्गी सुद्धा लावलीत आणि तुझा बर्थडे सुद्धा असल्यामुळे सगळं काही डेकोरेशन स्वतःच्या हाताने केक सुद्धा बनवण्यासाठी आणि तुझ्याबरोबर आता सर्व तयारी करून बर्थडे सुद्धा सेलिब्रेट केला, हो की नाही. मग माझी सुद्धा किती दणदण झाली असेल बरं. आणि इतकं सगळं करून सुद्धा मी स्वतः इतका दमलो सुद्धा नाही आणि तू तर काही न करता लगेच दमली. तेव्हा आता कला म्हणते की अरे तुझं काय, तू तर अद्वैत चांदेकर आहे, तू कशाला दमशील बरं. परंतु हे बघ, अरे मला तर थोडंसं दमायला झालंच,
त्यावर आता अद्वैत तिला विचारतो की अगं मी तुला तेच विचारतो की नक्की तुला असं दमायला काय झाले, तू काय केलंस बरं, इकडून तिकडे फक्त कॅफेमध्ये आलीस आणि कॅफेमध्ये माझ्याबरोबर बर्थडे सेलिब्रेट केला. तेव्हा आता कलाला जे काही त्या ड्रायव्हरने गाडीतून नेलेले असते आणि त्या दगदगीत तिला खूप दमायला झालेले असते, परंतु ती अद्वैतला काही सांगायला तयार नसते आणि लगेच आता ती सांगायला सुरुवात करते की चांदेकर हे बघ, अरे जेव्हा मी तुझ्याकडे यायला निघाले होते तेव्हा माझ्यासोबत वेगळाच काहीतरी एक किस्सा घडला. तेव्हा आता अद्वैत तिला विचारतो की काय झाले, तर कला म्हणते की अरे जेव्हा मी तुझ्याकडे यायला निघाले आणि मी आजोबांना सांगितले की मी सदा काकांसोबत चालले म्हणून, पण तू बाहेर येऊन बघते तर गाडीमध्ये वेगळा ड्रायव्हर होता आणि तो ड्रायव्हर कोण होता हे मला माहिती नाही, परंतु तो भलताच ड्रायव्हर होता. तेव्हा मात्र आता तो ड्रायव्हर कलाशी कसा वागला आणि कला त्याला विचारत असते तर तो तिला म्हटलेला असतो की मी तुम्हाला सांगतो ना, एकदा मी तुम्हाला वेळेवर पोहोचवतो, असं परत परत मला विचारलेलं नाही आवडत. हे जे काही तो रागवलेला आहे त्याची वर्तणूक आहे वागण्याची, ती सगळं काही कला आता घडलेला प्रकार तर अद्वैतला सांगत असते आणि रोहिणी मात्र आता लगेच तो खूप घाबरते, कारण हे सर्व रोहिणीनेच करण्यासाठी सांगितले होते त्या ड्रायव्हरला. तेव्हा आता तो कलासोबत जे काही वागला म्हणजे तो गाडीच्या खाली उतरता आणि गाडीचं लॉक सुद्धा त्याने गाडीचा दरवाजा वगैरे लावून घेतलेत, कलाला तो खाली उतरून सुद्धा देत नव्हता, हे सगळं काही घडलेला प्रकार आता कला अद्वैतला सांगते. त्यानंतर तो एका ठिकाणी गाडी घेऊन आला असे अज्ञात ठिकाणी आणि तेथे गाडीचा एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये आता गाडी ही पूर्णपणे म्हणजे पेट घेणार, तोच लगेच कला गाडीच्या खाली उतरलेली असते. हे सगळं काही झालेला प्रकार ती अद्वैतला सांगते. अद्वैतला खूप टेन्शन येते. अद्वैत म्हणतो की अगं इतकं सगळं काही होऊन सुद्धा तुम्हाला का सांगितलं नसेल बरं, आणि असं कसं कोणाला काही माहिती न देता तो आला असेल, आणि हा जो काही झालेला आहे ना तर तो खूप मोठा एक सिक्युरिटी इश्यू आहे आणि त्याला ताबडतोब पोलिसांच्या स्वाधीन करायला हवे. तेव्हा आता रोहिणी हे सर्व ऐकते. रोहिणी खूपच घाबरते आणि स्वतःला म्हणते की तो ड्रायव्हर जर पकडला गेला तर मात्र मी सुद्धा पकडले जाईल, तो माझं नाव घेईल, मग किती काही झाले तरी आता त्या ड्रायव्हरला मला त्याला फरार होण्यासाठी सांगावंच लागेल, त्यामुळे हे बघ मला ताबडतोब फोन करायला हवा, मी लगेच आलोच, असे बोलून आता जेव्हा तो आतमध्ये जायला निघतो तेव्हा लगेच आता कला ही चांदेकरचा हात धरते आणि म्हणते की हे बघ चांदेकर. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की नाही खरे, अगं हा जो इश्यू आहे तर तो खूप असा गंभीर आहे, त्यामुळे आता आपल्याला हलगर्जीपणा करून नाही चालणार, पोलिसांमध्ये सांगावंच लागेल, आणि जर तुला काही झाले असते तर मी काय केले असते बरं, त्यामुळे मी तुला थांब म्हणतो, मी लगेच जाऊन येतो. त्यावर आता कला म्हणते की अरे ते सगळं बरोबर आहे आणि हे सगळं तर होतच राहील, परंतु प्लीज तू आत्ता इथे माझ्याजवळ थांब ना, आणि ते अद्वैतच्या हाताला धरून त्याला खाली बसवते. त्यानंतर आता इकडे रोहिणी रूममध्ये येते आणि लगेच राहुलला फोन करून हे सर्व सांगते. राहुल म्हणतो की काय बोलतेस मम्मा, उगाच तू हे सर्व त्या माणसाला हाताला धरले आणि हे सर्व कारस्थान तू केले, परंतु मी स्वतःलाच मात्र आता खरंच हे काहीतरी करायला हवे होते, माझीच खूप मोठी चूक झाली, त्यासाठी मीच प्रयत्न करायला हवे होते. तर आता रोहिणी म्हणते की अरे जाऊन दे, तू कशाला इतकं टेन्शन घेतोस, त्यामुळे आता जास्त पश्चाताप करून सुद्धा काही उपयोग नाही होणार, तू मात्र काळजी करू नकोस, मी त्याला नाही सोडणार आणि सर्वात अगोदर तू त्याला गायब कर, तो कुणाच्याही हाती लागायला नकोय. तेव्हा आता राहुल म्हणतो की ठीक आहे, मी बघतो काय करायचं आहे ते. तेव्हा आता रोहिणी ही अगदी स्वतःला म्हणत असते की कला आणि अद्वैत, तुमच्या आता ह्या आयुष्याला मी सुरुंग लावण्याशिवाय नाही राहणार, एकही दिवस मी तुम्हाला सुखात आनंदात नाही घालून देणार, हा माझा शब्द आहे, बघतच राहा की मी काय करते ते आता. त्यानंतर आता अद्वैत आणि कला गप्पा करत असतात, तर कला खुश होत अद्वैतला थँक्यू सो मच म्हणते आणि तू माझा आजचा वाढदिवस आहे तो इतका छान साजरा केल्याबद्दल, आणि हे बघ अरे मी किती आनंदी आहे हे तुला काय सांगू, कधीही मी हे विसरू शकत नाही, कारण आज मात्र मी इतकी खुश आहे, हा आनंद मी कधीही विसरू शकणार नाही, आयुष्यभर मी आठवणीत हे सगळं काही ठेवणार आहे, अगदी सगळं काही जपून ठेवणार आहे मी. तर ते ऐकून अद्वैतला फार असा आनंद होतो. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो का, अगं मी जे काही काम करत असतो तर ते अगदी परफेक्टलीने करत असतो, आणि हे बघ अगं आता किती काही झाले तरी शेवटी तुझा आज वाढदिवस आहे हे कधीही आता माहिती नसते तर साजरा झाला नसता, आणि हे बघ अगं तू तर आत्ताच म्हणाली की किती काही झाले तरी तुझा असा वाढदिवस कधीही साजरा झाला नसता, आणि तो वाढदिवस आहे तर तो मी साजरा केला, हो की नाही, म्हणूनच तो इतका छान झाला. तेव्हा आता कला म्हणते की हो का, अरे आलास ना शेवटी तू ताळ्यावर, परंतु हे बघ चांदेकर, अरे माझा वाढदिवस अजून संपलेला नाही. तर अद्वैत म्हणतो की ठीक आहे.
मला म्हणते की हे बघ तू आता सगळी तयारी तर केलेली होती, मग आता तू एक काम कर. तर अद्वैत म्हणतो की चल पटकन सांग नक्की काय करायचं आहे ते. त्यावर आता कला म्हणते की अरे माझ्या पाण्याचा जो तांब्या आहे तर तो रिकामा आहे, तू भरून आण बरं तो. त्यावर आता अद्वैत म्हणतो की अगं उठण्याची काय गरज आहे, पाणी तर अजूनपर्यंत संपलेले नाही. म्हणून तो आपल्या हाताने कलाला पाणी सुद्धा प्यायला देतो. तेव्हा कला ही पाणी घेत थँक्यू असं म्हणते. तर अद्वैत तिला म्हणतो की चल आता पुढचं काय काम आहे ते सांग बरं. तेव्हा आता लगेच अद्वैत उठतो. तर कला आता हसत असते. अद्वैत म्हणतो की अगं दे ना माझ्या हातामध्ये. तेव्हा लगेच आता कला म्हणते की शेवटी तू उठलास. तर अद्वैत म्हणतो की हे बघ तू काम वाढवल्यास सांगते, म्हणजे आवरायला नाही. म्हणून कला त्याला पुन्हा बसायला सांगते. तेव्हा कला त्याला खाली बसवते आणि म्हणते की हे बघ काही म्हण, तू इतका कसा बदलला असेल रे. आणि हे बघ ना आज तू चक्क मला सॉरी सुद्धा म्हणाला. तेव्हा आता अद्वैतला हसू येते. अद्वैत लगेच म्हणतो की अजिबात नाही. आणि हे बघ मी काही बदललेलं नाही, जो बदलला तो चांदेकर नाहीच. आणि हे बघ माझं कसं आहे की मी प्रॅक्टिकल माणूस आहे. आपल्यासमोर जे काही खरं असतं ना त्यावर मी लगेच विश्वास ठेवतो. माझं तुझ्यासारखं नाही की प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी नक्की गोळ घालून आणि क्रियस आहे तर ते क्रिएट करणार. त्यामुळे जे काही आहे प्रत्येक गोष्टीत तू गोळ घालून ठेवते हे अगदी ॲक्सेप्ट कर. तेव्हा आता कला म्हणते की अरे मी कसं इतक्या सहजपणे स्वीकारू हे सर्व. आणि हे बघ चांदेकर कुठलीही गोष्टीचा स्वीकार करण्याच्या अगोदर ती पडताळून बघायची असते, हो की नाही. तर आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे मग चल कर बरं लवकर पडताळणी, मला तर काही फरक पडत नाही. तर कला विचारते की मला एक गोष्ट सांग बरं. आणि हे बघ तू मला भीतीपोटी तर सॉरी म्हणणार नाहीस. बघ तू जर मला सॉरी नाही म्हटलास तर मी तुझ्याशी नाही बोलणार. मी कायमचा हा बोला धरेल म्हणून तू असं म्हणजे वागलास ना. तेव्हा मात्र आता अद्वैत मनात विचार करतो की नो. आता म्हणतो की ऍक्च्युली हे सुद्धा खरं आहे. तर ही जर माझ्याशी बोलली नाही तर बापरे हे सर्व मी कसं सहन करू. हे सर्व मी नाही सहन करू शकणार. खरेच बोलणं ना ऐकतं कसं काय मी राहू शकतो बरं. नाही हे सगळं अशक्य आहे. आणि तेवढ्यात कलाला थोडीशी झोप येत असते. कला आता थोडेसे जांभळ्या घेत म्हणते की चांदेकर अरे बोल ना, मी तुझ्या उत्तराची वाट बघते. अरे बोल ना, घाबरू नकोस. कला आता डोळे झाकून हसत आता अद्वैतला डुकल्या घेत हे सर्व बोलत असते. तेव्हा अद्वैत उठतो आणि कलाला अगदी व्यवस्थित करून तो खाली झोपवतो, तिच्या अंगावर वगैरे टाकतो. अद्वैत आता कलाची खूप अशी काळजी घेतो. तेव्हा आता कला ही झोपेत अद्वैतचा हात धरते आणि हात धरून म्हणते की चांदेकर अरे बोल ना. हात अगदी जवळ घेते. तर अद्वैतला खूप असा आनंद होत असतो. त्यानंतर आता सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर आता कला ही मस्त बेडवर झोपलेली असते आणि अद्वैतला जाग येते. अद्वैत लगेच उठतो आणि आता तो कलाकडे एकटक बघत असतो आणि तिच्या बेडवरचं जे काही बेडशीट आहे तर ते ओढत असतो आणि तिला अति अगाऊ असे म्हणतो आणि परत आळशी असे सुद्धा म्हणतो. त्यानंतर आता इकडे आबा हे आपल्या देवघरात येतात आणि देवी आईला हात जोडून म्हणतात की देवी आई अगं आजचा दिवस जर आला तर खरंच खूप भीती वाटते. मनामध्ये अगदी विचारांचं काहूर होतं. आजचा हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. आज इतकी वर्ष झाले तरी सुद्धा हा दिवस आहे तर तो जसंच्या तसे माझ्या डोक्यामध्ये आहे. दिवस आल्यानंतर माझ्या मनामध्ये अगदी विचारांचं काहूर माजतं आणि आजचा हा दिवस दिवी आई तोच आहे. म्हणून आबा भयंकर घाबरलेले असतात. नक्की या दिवशी आबांच्या भूतकाळात काहीतरी एक जबरदस्ती घटना घडलेली असते. म्हणून आबांना आता खूप असं टेन्शन येते आणि हा तो आजचाच दिवस आहे. या दिवशी मात्र अगदी जी मूर्ती खंडित झाली होती तर ते इतकं मोठं महापाप माझ्या हातून घडले होते. त्या गोष्टीचा परिणाम असाच अगदी काही वर्षानुवर्षे चालत राहीन का ग. म्हणून आबा दिव्याईला अगदी हात जोडत रडत आता दिव्याईजवळ विनवण्या करत असतात. नक्की त्या दिवशी असं काय घडलेलं आहे तर त्याबद्दल ते आठवतात. मग देवी आई बाकी सगळ्यांच्या जरी संसारामध्ये अडीअडचणी येत असेल परंतु माझ्या अद्वैत आणि कला या दोघांचा संसार आता अगदी भरलेला वाटतो. अगदी एकमेकांबरोबर ते खुश आहे. त्यांचा संसार अगदी थाटलेला मला दिसतोय आणि कला मात्र माझ्या अद्वैत बरोबर लग्न करून लक्ष्मीच्या पावलांनी या घरात आलेली आहे आणि माझ्या अद्वैतचा संसार तिने उजवळवला. त्यांचा संसार असाच कायम सुखाचा होऊन दे. संसारामध्ये कोणतंही असं वाईट विघ्न आणू नकोस. देवी आई सगळं काही सांभाळून घे ग. त्यानंतर कला ही अजूनपर्यंत झोपलेली असते. अद्वैत उठतो आणि तयार होतो. कलाकडे बघत असतो आणि कलाकडे बघून तो आता मुद्दा म्हणतो की खरंच याला म्हणतात आळशीपणा.
आणि ए आळशी उठ ना, अगं उठ ए असं करत असतो आणि परत तो तिच्या जवळ येतो आणि उठ उठ असे करत असतो आणि तो खरे खरे तिच्या डोक्याला हात लावतो आणि तिला उठ उठ करत असतो. तेव्हा त्याला कलाला थोडासा ताप वाटतो. तेव्हा त्याला खूप काळजी लागते. तो म्हणतो की खरे तुला बरं वाटत नाही का गं? आणि हे बघ खरे तू असेच पडून राहा, मी आलोच. आता अद्वैतचा जीव कासावीस होतो आणि धावतच तो बाहेर येतो. रजनी काकीला विचारतो की काकी अगं तू सर्दी खोकला ताप आल्यानंतर जो काढा बनवते तो काढा देतीस का? तेव्हा रजनी विचारते की काय रे काय झाले? तर आता अद्वैत सांगतो की खरेला बरं वाटत नाही. तर आबा आणि आता सरोज ह्या लगेच घाईने उठतात. त्यांना आता कलाची काळजी वाटते. तर त्या अद्वैतला अगदी विचारतात की काय रे कलाला काय झाले? तेव्हा अद्वैत सांगतो की तिला ताप भरलेला आहे आणि काल ती खूप दमलेली आहे आणि तिने मला सांगितले सुद्धा ती काल खूप दमली होती. तेव्हा रजनी म्हणते की थांब मी लगेच तुझा काढा बनवून देते आणि घाईने ती किचन मध्ये जाते. सरोज म्हणते की हे बघ डॉक्टरांना तू लगेच आत्ताच्या आत्ता फोन कर, आता अंगावर काढून काही उपयोग नाही होणार. तेव्हा आता अद्वैत लगेच डॉक्टरांना फोन करतो आणि डॉक्टरांना म्हणतो की तुम्ही लगेच आत्ताच्या आत्ता चांदेकर मेन्शनमध्ये येऊ शकतात का? आणि ताप वगैरे कुणाला आलेला आहे म्हणजे माझ्या बायकोला, असे तो सर्व काही डॉक्टरांना व्यवस्थित सांगत असतो. तेव्हा आता लगेच डॉक्टर यायला तयार होतात. तर अद्वैत त्यांना थँक्यू सो मच म्हणून फोन ठेवतो. तर सरोज आता अद्वैतला विचारते की अद्वैत अरे इतक्या अचानक ती आजारी कशी पडली असेल, काय झालं असेल? आणि काय रे अद्वैत तुम्ही काल पाण्यामध्ये भिजला होतात का? तर आता अद्वैत म्हणतो की नाही ग आई, आणि काल तर आम्ही भिजलो सुद्धा नाही कारण बाहेरचं खाणं हे थोडंच झालं होतं आणि काल तर मात्र त्या सरप्राईजच्या नादामध्ये तिची थोडीशी दणदण सुद्धा झाली होती आणि शिवाय ती नुकतीच आता दिल्लीवरून सुद्धा आलेली आहे त्यामुळे ते बाहेर पडत असे. त्यावर आता आबा लगेच सरोजला सांगतात की हे बघ तू नव्या पिढीची जबाबदारी आहे तर ती कलावर टाकू नकोस. तेव्हा आता सरोज म्हणते की हो मॅडम, आणि तेवढ्यात तिथे रजनी एक काढा वगैरे घेऊन येते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत काढा घेऊन तू कलाकडे जा. तर आता अद्वैत हातामध्ये ती वाटी घेतो आणि सरोजला सांगतो की डॉक्टर आल्यानंतर लगेच त्यांना वर पाठवून दे, मी वरच आहे. तर आबा आणि सरोज हो असं म्हणतात. तर अद्वैत तो काढा घेऊन आता कलाकडे जातो आणि कलाला जबरदस्तीने म्हणत असतो की हे पग काढा पिऊन घे, आपल्या हाताने तो पाजत असतो. कला म्हणते की नको अरे बास ना. अद्वैत म्हणतो की हे पग ऐकायचं, काढा पिऊन घे व्यवस्थित. अद्वैत तिला अगदी लहान बाळासारखा तो काढा पाजत असतो. कला नाही नाही करत असते पण तरी सुद्धा. तेव्हा आता कला म्हणते की अरे बास कर. तर अद्वैत म्हणतो की बास कर म्हणजे काय, तू अशाने काही म्हणजे बरी होणार आहेस का? एकही शब्द काढायचा नाही, मी तुला सांगितलं ना. आणि हे बघ मी डॉक्टरांना फोन केलेला आहे, ते थोड्याच वेळात येशील. तेव्हा मात्र आता डॉक्टर येणार हे ऐकून कला म्हणते की काय बोलतो चांदेकर, अरे डॉक्टर कशाला? तर अद्वैत म्हणतो की कशाला म्हणजे काय, अगं तू स्वतःकडे बघ ना, तुला किती विटनेस आलेला आहे. तेव्हा कला त्याला खुणावते की चल आता ऑफिसमध्ये जायचं आहे आपल्याला कामाला. तर अद्वैत म्हणतो की काय कुठे, आणि ऑफिसमध्ये आता सगळी काही कामं होतील, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सरोज आता ह्या दोघांचं बोलणं दरवाजात उभी राहून ऐकत असते. तेव्हा आता कला त्याला खुणावते की हे पग जर ऑफिसमधील काम वेळेवर झाले नाही तर तुला टेन्शन येईल. अद्वैत म्हणतो की हे पग तुझी तब्येत जर व्यवस्थित बरी झाली नाही मग मला टेन्शन येणार नाही का? आणि हे पग जे काही करतो मी ते योग्य करतो, त्यामुळे तू मला सांगण्याची गरज नाही. तेव्हा ते दोघं एकमेकांची किती काळजी घेतात हे बघून सरोजला खूप आनंद वाटतो. सरोज आपल्या मनात ते दोघांकडे बघत म्हणते की खरंच दोघं एकमेकात किती एकरूप झालेले आहेत. कला मात्र तोंडातून एकही शब्द काढत नाही, परंतु अद्वैतला मात्र न सांगता सगळं काही कळतं. ती न बोलता तो तिच्या बोलण्यातील सगळा अर्थ छान समजून घेतो आणि एकमेकांशी गप्पा मारतात. दोघांमध्ये छान अशी मैत्रीण झालेली आहे. तर कला ही अद्वैतला खुणावत असते. अद्वैत आता म्हणतो की अजिबात नाही. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो बोल, तुला काय बोलायचं आहे? तर कला म्हणते की चांदेकर तू असं का करतोस बरं? अरे मला घरातील काम करायचे आहे आणि ऑफिसला सुद्धा जावं लागणार आहे, कारण मला हे पग सरोज मॅडमला हे सिद्ध करून दाखवायचं आहे की मी एक आदर्श पत्नी आहे ते, आणि मी एक चांगली सून आहे. मी कामामध्ये सुद्धा तितकीच परफेक्ट आहे आणि पर्टिक्युलर सुद्धा आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे सगळं तुला आजच सिद्ध करायचं आहे का? त्यावर आता कला म्हणते की हो ना, अरे आजच करावं लागेल. एकतर ऑफिसमध्ये माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि चांदेकर जर आपल्यावर एखादी परिस्थिती ओढवली तर मात्र, आणि आपण अशी जबाबदारी झटकून नाही टाकू शकत, मी कितीही आजारी असले तरी सुद्धा. आणि हे बघ चांदेकर, अरे मी आजारी आहे म्हणून अशी घरी नाही बसू शकत. तेवढ्यात आता ही सर्व ऐकून सरोज आत येते आणि सरोज म्हणते की हे बघ तो काही चुकीचं नाही बोलत कला, अगं जरीही आपली मीटिंग असली तरी सुद्धा तुला ऑफिसला येण्याची गरज नाही.
हे बघ, तू एक चांगली सून आहे, चांगली बायको आहे हे सिद्ध करण्याची तुला वेळ तर आहे, परंतु जेव्हा तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घेशील ना तेव्हा तुला हे सर्व सिद्ध करता येईल। नातं टिकवायला आणि सगळ्यांची काळजी घ्यायला अगोदर पहिल्यांदा तुझी तब्येत धडधाकट असायला हवी। त्यामुळे तू आता स्वतःची काळजी घे, डॉक्टर आता येतच असतील। तेव्हा आता कलाला खूप असा आनंद वाटतो, कारण सर सुद्धा किती काळजी घेते आणि अद्वैत सुद्धा, आणि तेवढ्या डॉक्टर हे आलेले असतात। आबा त्यांना आत घेऊन येतात, डॉक्टर येतातच आणि आबा म्हणतात की बघा लहरी लवकर आमच्या सुनबाईला काय झाले ते। तेव्हा आता डॉक्टर हे कलाकडे बघत बाबांना मात्र आता काळजी लागलेली असते, त्यांच्या मनात एक प्रकारचं दडपण असतं, कारण आजचा तो दिवस आणि आजच्या दिवशी मात्र जर काही झाले तर, आणि जरी थोडंसं कलाला काही झाले तरी मनाची माझ्या चलबिचल होते। तेव्हा आता डॉक्टर कलाला विचारतात की काय होतं तुम्हाला, तर कला म्हणते की अंग दुखतंय खूप आणि मधून मधून ताप सुद्धा खूप येतोय। डॉक्टर म्हणतात की ठीक आहे मी चेक करतोय। तेव्हा डॉक्टर आता कलाला जीभ काढायला सांगतात, कला बाहेर जीभ काढते। डॉक्टर त्यानंतर म्हणतात की डोळे बघू, म्हणून तिचे डोळे चेक करतात, हाताची नाडी वगैरे आहे तर ती चेक करत असतात। त्यानंतर आता चेक केल्यानंतर डॉक्टर सांगतात की हे बघा तुम्हाला आता आराम करावा लागेल, कारण आरामच यावर एक उपाय आहे। त्यासाठी मी तुम्हाला काही पथ्य सांगतो आणि गोळ्या देतो, कारण तुम्हाला वीकनेस आलेला आहे आणि त्या गोळ्यामुळे तुम्हाला लवकरच आराम मिळेल। त्यानंतर आता गोळ्या औषधं लिहून दिल्यानंतर डॉक्टर स्पष्टपणे कलाला सांगतात की अजिबात घराच्या बाहेर पडायचं नाही आणि बाहेरचा कोणताही पदार्थ खायचा नाही। तेव्हा आता कला म्हणते की थँक्यू डॉक्टर। तर आता डॉक्टर म्हणतात की चला तर मी निघतोय, आणि आता त्यानंतर आबा आता डॉक्टरांना घेऊन बाहेर पोहोचवायला जातात। तर आता अद्वैत लगेच कलाला म्हणतो की डॉक्टर काय म्हणाले माहिती आहे ना तुला, अजिबात दगदग करायची नाही आणि घरातील कामाचं टेन्शन घ्यायचं नाही, कारण सगळी काम ही होत राहतील, घरामध्ये माणसं आहेत ते बघून घेतील, तुला काही टेन्शन घेण्याची गरज नाही। आणि राहिला तो प्रश्न मीटिंगचा, तर आईने तुला स्पष्ट सांगितले की मीटिंगचं ती बघून घेईल आणि तुला फक्त एकच काम करायचं आहे, ते काम म्हणजे आराम करायचा आहे। आणि चल आता आडवी झोप। आडवी लगेच तो आपल्या कलाच्या हाताला धरतो। तेव्हा आता कला ही बघतच असते आणि आई ग असे करत असते, तर अद्वैत तिच्या डोकं अगदी लहान बाळासारखं थापडत असतो आणि हे बघ मी तोपर्यंत गोळ्या घेऊन येतो, तोपर्यंत तू आराम कर। अगदी डोळे बंद करून, डोळेही उघडायचे नाही। त्यानंतर आता तो तयार होऊन बाहेर येतो, तर आता काकी ही बाहेर असते, रजनी काकी, आणि तो म्हणतो की काकी कलाला मी आता सकाळच्या गोळ्यांचा डोस दिलेला आहे, तिला ब्रेकफास्ट सुद्धा आणि दुपारच्या डोसबद्दल मी आईला सांगून ठेवलेला आहे। आणि तो आता काकीला सर्व काही व्यवस्थित समजून गाडीजवळ येतो आणि विचार करतो की काउन्सिलरकडे मी जायला हवे का, काल जे झाले ते झाले, परंतु आमच्यात जे काही सुरू आहे त्याबद्दल मात्र मला सरांना सांगायलाच हवे, म्हणून तो आता हे सर्व काउन्सिलरला सांगण्याचं ठरवतो। आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता अद्वैत काउन्सिलरकडे येतो आणि घडेल त्यांच्यात जे काही घडलेले आहे ते सर्व आता तो काउन्सिलरला सांगतो। तेव्हा आता काउन्सिलर त्याला सांगत असतो की हे बघा मेसेज खरे आहे ना, तर त्यांच्याशिवाय तुमचं आयुष्य हे अपूर्ण आहे। त्यावर आता अद्वैत खुश होऊन म्हणतो की माझी रूम, खरे आणि मी या 3 फॅक्टर्समुळे माझं लाईफ हे सिक्युअर झालं, त्याबद्दलच मला तुम्हाला विचारायचं होतं, सगळं जे काही चाललेलं आहे तर ते काय आहे। तर काउन्सिलर त्याच्या हातात हात देतो आणि म्हणतो की तुम्ही योग्य मार्गावर आहात। अद्वैत विचारतो की हे सर्व नॉर्मल आहे का। तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणत असतो की हो का, तर काउन्सिलर म्हणतो की हो अगदी पहिल्यापेक्षा चांगलेच नॉर्मल आहात। त्यानंतर अद्वैत घरी येतो आणि त्याच्या समोरून आता एक जोगतीन येते। तेव्हा मात्र आता ही जोगतीन आता अद्वैतला म्हणत असते की हे बघ पोरा, अरे तुझ्या संसाराला समृद्धी आहे, परंतु तुझ्या संसाराला सावट आलेला आहे, तुझ्या जोडीदारणीला तुला सांभाळायचं आहे, तिच्यावर संकट येणार आहे। आणि देवी आईचा उदो उदो करत आता ती म्हणजे जोगतीन तेथून निघून जाते। तर अद्वैत लगेच आता घाबरतो आणि तो लगेच आबांना आवाज देतो। तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।